नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी स्वप्नील बनसोड आपलं सर्वांचं स्वागत करतो। चपराड येथे नदीत बुडून 14 वर्षीय बालकाचा मृत्यू। लाखांदूर तालुक्यातील चपराड येथील 2 बालक नदीवर बैल धुत असताना नदीत डुबून एकाचा मृत्यू झाला आहे, तर नावेकऱ्यामुळे एक सुखरूप बचावला आहे। राहुल रवींद्र बगमारे असे मृतक बालकाचे नाव आहे। सदर घटना गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ला 3 वाजता सुमारास घडली आहे। प्राप्त माहितीनुसार रवी बगमारे यांची शेती चपराड चुलबन नदीकाठावर असून ते शेतावर काम करत होते। मृतक राहुल व अनिकेत ही दोन्ही भावंड वडिलाचा डब्बा देण्याकरिता शेतावर गेले होते। दरम्यान राहुल व अनिकेत यांनी बैल धुण्याकरिता नदीत नेले असता दोघेही भाऊ नदीत बुडाले होते। नदीवर असलेल्या नावाड्याचं लक्ष जाताच त्यांनी अनिकेत बगमारे या बालकास सुखरूप नदीबाहेर काढले आहे, तर घटनेच्या 3 तासानंतर 6 वाजता सुमारास मृतकाचा देह नदीत मिळाला आहे। आजची सर्वात मोठी बातमी, रेती माफियाच बनला पोलीस निरीक्षक। वाहतूक सेनेच्या तालुका अध्यक्षावर अॅट्रॉसिटी लावण्याची दिली धमकी। रेती वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्यामुळे शिवसेना वाहतूक सेनेच्या तालुका अध्यक्षाला रेती माफियांनी अश्लील शिवीगाळ करत ठाणेदार बोलत असल्याचे सांगून अॅट्रॉसिटी लावण्याची धमकी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक केली जात असल्याचे सदर प्रकार थांबविण्यासाठी शिवसेना वाहतूक सेना लाखांदूर यांनी तहसीलदार व पोलिसात निवेदन दिले होते। त्यामुळे करांडला येथील किन्नालाल बारसागडे यांनी वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष धनराज लाडे यांना फोनद्वारे धमकी दिली होती, तर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पारदी यांनी देखील तू आता मेलास, तुझ्यावर अॅट्रॉसिटी लागत आहे, तू माफी माग असे बोलले आहे। तर जितेंद्र पारदी व किन्नालाल बारसागडे यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीने किन्नालाल बारसागडे यांच्या मोबाईलवरून वाहतूक सेना तालुका अध्यक्ष धनराज लाडे यांना ठाणेदार बोलत असल्याचे सांगितले होते। जितू पारदी व किन्नालाल बारसागडे हे मला फोन करून स्वतःच्या मोबाईलवरून मला फोन केला व धमकी दिली, अट्रॉसिटी लावतो म्हणून। मी देवचंद कावडे, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष, साकोली विधानसभा क्षेत्र। लाखांदूर तालुक्यामध्ये अवैध रेती मुरुम तस्करी खूप सुरू आहे। त्या संदर्भानं आम्ही लाखांदूर तहसीलदार तसेच ठाणेदार यांच्याकडे बरेचदा निवेदन दिले, तेव्हा हे एवढी तस्करी बंद व्हावी या संदर्भानं बरेचदा आम्ही निवेदन दिले। तेव्हाच आमचे तालुका अध्यक्ष धनराज लांडे यांना एक रेती माफिया यांच्याकडून फोन आला, किन्नालाल बारसागडे यांच्याकडून फोन आला आणि त्यांना तुमच्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम पडतो म्हणून आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करतो असे म्हणाले आणि एक ठाण्यात आहोत, ठाणेदारासोबत बोला असे म्हणून आम्ही ठाण्यात आहोत, ठाणेदाराशी बोला असे म्हणाले त्याला। आणि तो तोतिया ठाणेदार यांनी सुद्धा त्यांना फोनवर या पद्धतीनं बोलले। तेव्हा आमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने जर धमक्या येत असतील तर आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरू, तेव्हा यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी। दरम्यान धमकी देणारा तोतिया ठाणेदार कोण व त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार काय अशा चर्चांना ऊत आले आहे। दिघोरी मोठी येथे शेकडो ब्रास अवैध रेतीचा साठा, तालुका महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। तालुक्यातील दिघोरी मोठी नदीपात्रातून रात्री सुमारास शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून टिप्परच्या सहाय्याने चोरटी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे। मात्र तालुका महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफियांसोबत साठगाठ असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीनुसार दिघोरी मोठी येथील नदीपात्रातून रात्री सुमारास जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून टिप्परच्या सहाय्याने चोरटी वाहतूक केली जाते।
सदरचा हा प्रकार मागील काही दिवसांपासून चालू असून नदीलगत रेतीचा मोठा साठा असल्याची माहिती आहे. रेती उत्खनन करणाऱ्या गावातीलच असल्याची माहिती प्राप्त झाली असून तलाठी व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या समोर सदरचा प्रकार चालू असताना कारवाई का केली जात नाही असा सवाल केला जात आहे. स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात कन्हाळगाव देशात द्वितीय, लाखांदूर तालुक्याचा वाढविला बहुमान. जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीने देश पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारला दिनांक 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिनी सकाळी 10:30 वाजता आभासी कार्यक्रमाद्वारे कन्हाळगावला गौरविण्यात येणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल या बाबींना घेऊन केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सुंदर शौचालय अभियान राबविण्यात आले होते. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गाव स्तरावर स्वच्छता साधनाविषयी भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीचा उद्देशाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात आले होते. या स्पर्धेत कन्हाळगाव ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आली असून कन्हाळगाव देशात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक UW मयंद यांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुमनताई रामटेके, उपसरपंच दिगंबर बगमारे यांच्यासह सर्व सदस्यगण व ग्रामस्थांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले आहे. साकोली लाखांदूर रस्ता निकृष्ट असल्याचा तालुका राष्ट्रवादीचा आरोप. मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत केली चौकशीची मागणी. साकोली लाखांदूर सिमेंट रस्त्याचे काम सन्नी कंस्ट्रक्शन कंपनी अंतर्गत करण्यात येत असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामात अनियमितता व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप लाखांदूर तालुका राष्ट्रवादीने केला असून रस्ता बांधकामाची चौकशी करण्यासंबंधी निवेदन लाखांदूर तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे. दरम्यान निवेदन देताना शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष बालू चुन्ने, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन राऊत, राका महासचिव अमित फुलबांदे, सामाजिक न्याय विभाग प्रमुख मिलिंदजी डोंगरे, कैलाश रामटेके, रजनीकांत खंडाते, दुर्योधन टेंभुर्णे, खेमराज गहाणे, अनमोल रामटेके यांच्यासह आदी उपस्थित होते.